साताऱ्यात वादळी पावसाचा तडाखा. लक्ष्मी टेकडी परिसरातील 40 घरांचे नुकसान. सातारा शहरातील सदर बाजार येथील लक्ष्मी टेकडी परिसरात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे 40 घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिसरातील अनेक घरांवर विद्युत पोल तसेच झाडे कोसळल्याने घरांसह संसारोपयोगी साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी रात्री उशिरा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि पालिकेचे मुख्याधिकारी यांच्यासमवेत घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली. यावेळी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना तातडीने झाडे हटवण्याच्या तसेच विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी दिली. जो वादळी पाऊस अवकाळी जो आला होता त्यांना बरंच नुकसान झाल्यामुळे 40 घरांचं नुकसान झालेलं आहे. तसंच लाईटचे खांब बरेचसे पडलेले आहेत. परत झाडं तुटून पडलेले आहेत. त्यामुळं लोकांचं नुकसान प्रचंड प्रमाणात झालेलं आहे. तर आता इथं येऊन आमची नगरपालिकेच्या तर्फे आम्ही झाडं तोडायची यंत्रणा आत्ता चालू केलेली आहे. तसेच आम्ही MSCBला आत्ता तसे आदेश केले की त्यांची पण टीम सकाळी येईल, कारण की बरीचशी जवळजवळ 5-6 खांब तुटून घरांवर पडलेले आहेत. ते वायरी खाली लोंबत आहेत, पण ते सकाळी येऊन आत्ता सगळे लाईटचं कनेक्शन त्यांनी बंद केलेलं आहे. ते सकाळी येऊन चालू करतील. तसंच जे आता काय काय आमच्यातर्फे करता येत आहे नगरपालिकेमार्फत ते आम्ही बघू. आणि आम्ही तहसीलदार प्रांतांना पण सुद्धा कळवलेलं आहे की ते उद्या येऊन इथं झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून घेऊन या लोकांचं नुकसान भरपाई कशी देता येईल यासाठी सुद्धा आम्ही नगरपालिका प्रयत्नशील राहू.